बुद्धिमत्ता चाचणीमधील बैठक व्यवस्था या टॉपिक मधील जागेच्या आदला बदल संदर्भातला जो प्रश्न असतो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन होतं आणि वेळ लागतो, बरोबर. आणि असा प्रश्न फक्त 8 ते 10 सेकंदामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न होता लगेच सोडवता येईल अशा स्वरूपात मी आज तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. पहा, प्रश्न काय दिलेला आहे. मुलांच्या रांगेत कमलेश डावीकडून 5वा आणि प्रथमेश उजवीकडून 6वा आहे, बरोबर. त्यांच्या जागांची आदला बदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा तर प्रथमेश उजवीकडून कितवा, अशा स्वरूपाचा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 आलेला आहे. किती सिंपल क्वेश्चन बघा. कोण दिले आपल्याला? कमलेश दिलेला आहे. कोण दिलाय? कमलेश. तो डाव्या बाजूने, ही डावी साइड आपले बघा, हा डावा हात आणि हा उजवा हात, ही लेफ्ट साइड आहे. डाव्या बाजूने तो कितवा आहे? तर डावीकडून तो 5वा आहे. इथं 5वा बसलेला कमलेश आहे. तर प्रथमेश जो दिलेला आहे, प्रथमेश, हा आपण प्रथमेश घेतला. कोणत्या बाजूने? उजव्या बाजूने, राईट साइडने. कितवा आहे प्रथमेश? तर हा प्रथमेश कितवा दिलेला आहे? 6वा दिलेला आहे. पुढे काय म्हणले बघा, त्यांच्या जागांची आदला बदल झाल्यानंतर कमलेश डावीकडून 13 होतो. हा कमलेश जो आहे हा डाव्या बाजूने कितवा होतो? 13वा. जागांची आदला बदल म्हणजे आता हा कमलेश इथं गेला, लक्षात घ्या. हा कमलेश कितव्या क्रमांकावरती आहे? 13व्या क्रमांकावरती. तर प्रथमेशचा उजवीकडून क्रमांक किती? हा जो प्रथमेश इथं 6वा होता तो या ठिकाणी आला. कोणाच्या ठिकाणी आला? कमलेशच्या ठिकाणी. तर याचा हा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? हा काय करायचा आपल्याला? प्रश्न काय करायचा आहे? सोडवायचा आहे. तुम्ही असं काही चित्र काढणार आहात, बरोबर, आणि त्याच्यावरती उत्तर सोडवणार आहात. मी एकदम सिंपल तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. आपण काय केलं, इथं कमलेश लिहिलं आणि दुसरा कोण आहे? प्रथमेश, बरोबर. कमलेश काय सांगितलं? डावीकडून कितवा आहे? 5वा कमलेशच्या बाबतीमध्ये. अजून कमलेशच्या बाबतीमध्ये सांगितलंय की जर त्यांनी जागा बदल केली तर डावीकडून तो 13वा येतो. हे दोन्ही कमलेशच्या बाबतीमध्ये सांगितले. ज्याच्या बाबतीमध्ये सांगितलंय त्यांची वजाबाकी करायची, बरोबर. म्हणजे 13 मधून 5 गेले, उरले किती? 8. 8 5 13 होतात. आता प्रथमेश, प्रथमेश उजवीकडून कितवा आहे? 6वा आहे. इकडची जी वजाबाकी आली ती इथं काय करायची? मिळवायची. दोघांची बेरीज करा, उत्तर आलं 14. याचा अर्थ प्रथमेश उजव्या बाजूने 14व्या क्रमांकावरती असणार आहे. उत्तर क्रमांक 3. किती सोपं आहे हे असं काढण्यापेक्षा हे एकदम सोपं आहे बघा. ज्याच्या बाबतीमध्ये दिलंय, म्हणजे कमलेशच्या बाबतीमध्ये दोन्ही डावीकडून आधी 5वा बसला होता, जागेच्या आदला बदल केली, 13वा आला. या दोघांची वजाबाकी करायची. जे दोघं दिलेत, म्हणजे कमलेशच्या बाबतीमध्ये दोन्ही कंडिशन दिलेल्या आहेत, त्यांची वजाबाकी करायची. आलेली जी वजाबाकी आहे ती इथं काय करायची? मिळवायची. मग प्रथमेश उजवीकडून 6वा होता आणि या दोघांची वजाबाकी 8 आली. 8 आणि 6 किती आलं? 14. म्हणजे प्रथमेश हा उजव्या बाजूने इथं 14व्या क्रमांकावरती काय असणार आहे? कधी? जागा बदलल्यानंतर. हा कमलेश आहे, हा इथं जो प्रथमेश होता तो, बरोबर. हा प्रथमेश. सांगण्याला जास्त वेळ लागतोय, समजून घ्यायला लगेच कळालं असेल तुम्हाला. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे, बी आणि ए हे एका रांगेचा भाग आहेत. बी चा समोरून 22वा क्रमांक, ही समोरची बाजू आपण समजूयात, बरोबर. आणि ही पाठीमागची बाजू. जसे इथं 2 दिलेत बघा. समोरून 22वा क्रमांक आहे कोणाचा? बी चा. इथून बी सुरू झाला, हा समोरून जो आहे त्याचा 22वा क्रमांक आहे इथं समोरून, बरोबर. व ए चा मागून, ही मागून बाजू बघितली आपण. मागून कोण बसलेला आहे? ए. मागून ए चा कितवा क्रमांक आहे? तर हा 8वा क्रमांक आहे, लक्षात घ्या. जर ए आणि बी ने जागाची आदला बदल केली तर बी हा समोरून 50वा होतो. म्हणजे इथं जर ए च्या ठिकाणी जर हा बी आला तर हा जो बी आहे तो समोरून कितव्या क्रमांकाचा होतो? 50वा होतो, लक्षात ठेवा, बरोबर. तर काय विचारले? तर ए चा मागून क्रमांक कितवा, म्हणजे इथं आता आपल्याला ए काय करायचा? शोधायचा आहे. ट्रिक काय सांगितली मी? सिंपल तुम्हाला एकदम. चला, कोण कोण दिले? बी आणि ए. बी चा समोरून कितवा क्रमांक आहे? 22वा. ए चा कितवा आहे? 8वा. 8वा. त्यानंतर ए आणि बी जागा आदला बदल झाला. बी चा समोरून कितवा क्रमांक आहे? 50वा. दोघांची काय करायची? वजाबाकी. 50 मधून 22 गेले 28. ही आलेली वजाबाकी इथे मिळवायची.
28 आणि 8 किती होतात 36 झाला ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. किती सिंपल आहे. ओके, म्हणजे जागेच्या आदला बदलाच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा याचाच वापर करून एका रांगेमध्ये एकूण किती जण बसलेले आहेत याचा सुद्धा शोध घेता येतो. लक्षात ठेवा. तुम्हाला जर हा प्रकार कळला असेल तर मला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय त्यांनी नक्की या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये टाकायचंय. ते बरोबर आहे का नाही मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. तुम्ही जर आपला चॅनल स्मार्ट व्हिजन नावाचा अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तो नक्की शेअर करा, लाईक करा आणि इतरांना सुद्धा तो काय करा फॉरवर्ड करा. धन्यवाद.